राघव चड्ढा मिडल क्लास लोकांचा मसीहा आहे। कुणी म्हणतं त्यांना मुख्यमंत्री करा, कुणी म्हणतं त्यांना पंतप्रधान करा, तर कुणी म्हणतं हा त्यांचा हिरो बनण्याचा पीआर स्टंट चालू आहे। आता त्यांनी टेलिकॉम कंपन्यांना धारेवर धरत रिचार्ज संपल्यावर इनकमिंग कॉल्स का बंद होतात हा प्रश्न उपस्थित केला। झोमॅटो स्विगी वर्कर्ससाठी सुरू झालेली त्यांची भाषणे देशात जीडीपीच्या तुलनेत आरोग्य आणि शिक्षणावर होणारा नगण्य खर्च आणि देशात अन्नात होणारी प्रचंड भेसळ असे प्रमुख मुद्दे उचलले। हा राजकारणी वन नेशन वन मेडिकल ट्रीटमेंट इन्शुरन्स कंपन्यांकडून सामान्यांची होणारी लूट, टॅक्सच्या ओझ्याखाली मेलेला सामान्य माणूस तसेच राजकारण्यांना निवडून देण्याचा आणि त्यांना काढून टाकण्याचा अधिकार देखील सामान्यांना मिळावा असे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतो। पण यात एक ट्विस्ट आहे। राघव चड्ढाने एअरपोर्टवर 100 रुपयाला मिळणारी पाण्याची बाटली आणि 350 रुपयाला मिळणारा समोसा 10 आणि 20 रुपयाला केल्याचे श्रेय तर घेतले, पण सरकारने हा निर्णय राघव चड्ढाच्या भाषणाआधीच घेतला होता। इथे त्यांनी केला संधी साधूपणा। त्यांनी उचललेल्या मुद्द्यांची लिस्ट सुद्धा क्रिएटर्सकडे पोहोचते, म्हणजे संशयाला जागा तर आहे। पण माझ्या मते जर हा पीआर स्टंट असेल तर असा स्टंट देशातील प्रत्येक खासदाराने करावा, जेणेकरून जनतेचे मुद्दे तरी उचलले जातील।